आम्ही दोघं खाली उतरलो. काही क्षण एकमेकांसमोर उभे राहिलो. जणू काही बोलायचं होतं, पण तरीही शांतता जास्त बोलत होती. आत्या माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, स्वतःची काळजी घे आणि हो, हा प्रवास विसरू नकोस. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, गावाकडून शहराकडे जाणारी बस हळूहळू निघाली होती. सकाळची थंड हवा, खिडकीतून येणारा वारा आणि बाजूला बसलेली माझी आत्या सगळंच खूप शांत आणि खास वाटत होतं. काय रे, इतका शांत का बसलास? आत्या हसत विचारते. मी हलकं हसत म्हणालो, काही नाही, फक्त हा प्रवास लक्षात ठेवायचा आहे. आत्या माझ्याकडे बघून म्हणाली, लहानपणी तू खूप खट्याळ होतास, आत्ता मात्र मोठा झाला दिसतोयस. बस एका घाटातून जात होती. बाहेर हिरवळ, डोंगर आणि धुकं सगळं चित्रासारखं दिसत होतं. आत्या खिडकीतून बाहेर पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं. आत्या, तुला कधी असं वाटतं का की काही क्षण थांबून जावेत? मी विचारलं. ती थोडी वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, हो, काही लोक आणि काही क्षण खूप खास असतात. त्या प्रवासात आम्ही जुन्या आठवणी, हसणं आणि थोड्या भावना शेअर केल्या. कोणताही अतिरेक नव्हता, पण एक वेगळीच जवळीक जाणवत होती, विश्वासाची, आपुलकीची. बस थांबली तेव्हा आत्या म्हणाली, हा प्रवास कधी विसरू नकोस. मी हसत म्हणालो, हा फक्त प्रवास नव्हता, एक आठवण होती. बस पुढे निघाली होती. संध्याकाळ हळूहळू उतरू लागली होती. खिडकीबाहेर सूर्य मावळत होता आणि आकाशात नारंगी रंग पसरला होता. आत्या शांतपणे बाहेर बघत होती. तिच्या चेहऱ्यावर त्या सूर्यकिरणांची हलकी चमक पडत होती. त्या क्षणी ती खूप वेगळीच दिसत होती. जणू काही काळ थांबला होता. काय बघतोयस? ती हसत म्हणाली. मी थोडा गोंधळलो. तू म्हणजे हा क्षण? मी हळू आवाजात म्हणालो. ती हलकसं हसली. तू अजूनही तसाच आहेस, भावना मनात ठेवणारा. पण बस हलक्या धक्क्याने वळली आणि नकळत तिचा हात माझ्या हातावर आला. दोघेही काही क्षण काही बोललो नाही, पण त्या स्पर्शात एक वेगळीच उब होती, सुरक्षित, आपुलकीची. तुला माहिती आहे, आत्या हळू आवाजात म्हणाली, कधीकधी आपल्याला काही नात्यांची किंमत उशिरा कळते. मी मी तिच्याकडे बघत म्हणालो, मला आत्ता कळतंय हा वेळ किती खास आहे. ती डोळ्यात थोडंसं पाणी आणून हसली. जीवनात सगळं कायम राहत नाही, पण काही आठवणी कायम राहतात. बस एका छोट्या धाब्यावर थांबली. आम्ही खाली उतरलो. गरम चहा घेतला. थंड वाऱ्यात उभे राहून दोघं शांतपणे चहा पित होतो. त्या क्षणी ना शब्द होते, ना काही अपेक्षा. फक्त एक नातं होतं, जिथे भावना होत्या, पण मर्यादा देखील होत्या. बस परत सुरू झाली तेव्हा आत्या म्हणाली, हा प्रवास संपेल, पण ही भावना कायम ठेव. मी हसत म्हणालो, हा प्रवास नाही, ही माझ्या आयुष्यातील सुंदर आठवण आहे. रात्र झाली होती. बसमध्ये सगळे झोपले होते. लाईट्स मंद झाले होते आणि बाहेर फक्त अंधार व अधूनमधून दिसणारी गावं. आत्या माझ्या शेजारी हलक्या झोपीत होती. तिचे डोकं नकळत माझ्या खांद्यावर आलं. मी थोडा हललो, पण तिला उठवायची इच्छा झाली नाही. त्या क्षणी काहीतरी वेगळं जाणवत होतं. जबाबदारी, आपुलकी आणि एक जपून ठेवावी अशी भावना. मी हलक्या आवाजात म्हणालो, आत्या. ती डोळे उघडून म्हणली, हं, पोहोचलो का? नाही, अजून वेळ आहे. मी हसत म्हणालो. ती पुन्हा माझ्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, अरे, थोडा वेळ असाच राहू दे, खूप शांत वाटतंय. बसचा आवाज, बाहेरचा अंधार आणि आतली ती शांतता सगळं एकत्र येऊन तो क्षण खास बनत होता. काही वेळानंतर ती हळू आवाजात म्हणाली, तू मोठा झालास, पण अजूनही माझ्यासाठी तोच लहान आहेस. मी हसत म्हणालो, पण आजचा हा क्षण थोडा वेगळा आहे. ती काही बोलली नाही, पण तिच्या
हलक्या स्मितातून सगळं कळत होतं. भावना होत्या, पण मर्यादा देखील. बस थांबली तेव्हा आम्ही दोघे खाली उतरलो. थंड वाऱ्यात उभं राहून ती म्हणाली, काही नाती शब्दांपेक्षा भावनांनी जास्त मजबूत असतात. मी तिच्याकडे बघत म्हणालो, आणि काही क्षण आयुष्यभर लक्षात राहतात. ती हलकसं हसली आणि आम्ही दोघे पुढे निघालो, त्या आठवणी मनात जपून. सकाळ झाली होती. बस हळूहळू शहरात शिरत होती. बाहेरची गर्दी, आवाज, धावपळ सगळं परत नेहमीसारखंच होतं. पण माझ्या मनात मात्र तो प्रवास अजूनही जिवंत होता. आत्या खिडकीतून बाहेर बघत शांत बसली होती. आलो आपण, ती हलक्या आवाजात म्हणाली. मी फक्त हं एवढंच म्हणालो, कारण शब्द कमी पडत होते. बस थांबली. आम्ही दोघे खाली उतरलो. काही क्षण एकमेकांसमोर उभे राहून जणू काही बोलायचं होतं खूप, पण तरीही शांतता जास्त बोलत होती. आत्या माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, स्वतःची काळजी घे आणि हो, हा प्रवास विसरू नकोस. मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो, हा विसरण्यासाठी नव्हताच, हा तर जपण्यासाठी होता. ती हलकसं हसली, पण त्या हसण्यात थोडी ओल होती. निघताना तिने मला हलकसं मिठी मारली. ती साधी होती, पण खूप काही सांगणारी. त्या एका मिठीत सगळं होतं, आठवणी, आपुलकी आणि न बोललेली शब्द. ती दूर जात राहिली आणि मी तिला जाताना बघत राहिलो. त्या दिवशी मला कळलं, प्रेम नेहमीच व्यक्त करावं लागत नाही. काही वेळा ते फक्त मनात जपायचं असतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.